नमस्कार मुलांनो, छोटे छोटे मुलांनो इथे बघा. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, पाटील सर, सोनार सर, सगळे व्यासपीठ, शिक्षक वृंद, पालक वृंद, सगळ्यांना माझा खूप नमस्कार. मुझे पता है कि आप सब बहुत एक्साइटेड हैं और रुके हुए हैं कि अपने बच्चों के परफॉर्मेंस यहाँ पे पहले देखें. और बच्चे तो अपने ही धुन में हैं. बहुत मैं तो 2 बजे का प्रोग्राम होने वाला था, तो 2 बजे से बैठी थी और पर मैं एंजॉय कर रही थी. बच्चों के बीच में रहना बहुत मज़ा आता है. छोटे छोटे बच्चे आके फर्स्ट रो में बैठ रहे थे, सर उनको उठा रहे थे. यहाँ पे जो पीछे वीडियो चल रहे हैं उसमें सच्ची में जब एक महानगर पालिका की जो स्कूल बोलते हैं, सोनार सर एक बार हमारे स्कूल आए थे तो मुझे कंसर्न था कि कैसा होता होगा सर, एजुकेशन कैसा है, सब है क्या. तो सर ने वीडियो में बताया, फ़ोटोज़ में बताया और मेरे को इतनी खुशी हुई कि महानगर पालिका के भी स्कूल में सब कुछ है जो कोई भी प्रीमियम स्कूल में नहीं. यहाँ पे एक भी प्राइवेट स्कूल में जिस तरह का टर्फ नहीं है वो आपके स्कूल में है. एक भी प्राइवेट स्कूल में ऐसा कोई भी नहीं है कि हर क्लास में जहाँ पे इंटरेक्टिव पैनल्स हो, पर आपके स्कूल में है. तो ये सब सुविधा जो आप अपने बच्चों को दे रहे हैं उसके लिए सच्ची में ये बहुत सराहनीय है. और सर मैं आप सबका बहुत ही ज़्यादा कृतज्ञता से अभिनंदन करना चाहती हूँ कि आपने इतना सब डेडिकेशन से अपने स्कूल को आगे लेके जा रहे हैं. और बस मज़ा आता है बच्चों के बीच में रह के. सर के भी फ़ोटोज़ देख के अच्छा लग रहा है कि एक केबिन में बैठ के काम करने में वो मज़ा नहीं आता जो बच्चों के साथ मिल के काम करने में आता है. वो बच्चों के साथ मिल के मस्ती करने में, उनको चिल्लाने में, उनसे पढ़ाने में. बच्चे तो बहुत ज़्यादा एक्साइटेड है, उनको सुनने में थोड़ा सा भी इंटरेस्ट नहीं है. तो मैं बस बोलूँगी कि अपन आगे बढ़ते हैं. थैंक यू कि मुझे यहाँ पे बुलाया. थैंक यू सो मच. येस. यानंतर लायन्स एंजलच्या अध्यक्षा नीतू मॅडम यांना विनंती 2 शब्द शुभेच्छापत्र बोलावे. दानिश त्याचा आहे ना. हाँ हाँ. हेलो, नमस्कार सभी उपस्थित गेस्ट, सोनार सर, प्रियदर्शनी स्कूल के टीचर्स, मैनेजमेंट और पेरेंट्स और सभी बच्चे, सभी को मेरा नमस्कार. आज प्रियदर्शनी स्कूल के एनुअल फंक्शन में हमें बुलाने के लिए और ये सम्मान देने के लिए बहुत बहुत धन्यवाद. यहाँ पर प्रियदर्शनी स्कूल मेरे लिए नया नहीं है, ये मेरे लिए एक परिवार है. और सोनार सर ने आज तक जो भी मेहनत ली है, शुरू से लेके आज तक 18 साल से हमारा क्लब इनके साथ में जुड़ा हुआ है. लायंस एंजल्स क्लब जो है, अपने कंट्रोल में हमारे से जो भी मदद हो सकी है सर के साथ में हमने करने की पूरी कोशिश की है. लेकिन सर की जो मेहनत है उसको नमन. सर की मेहनत की कोई कंपैरिजन ही नहीं है. और जो बच्चे यहाँ पर इतने एक्स्ट्राऑर्डिनरी तरीके से सर ने तैयार किए हैं. एक पिक्चर है तारे ज़मीन पे, तो वो पिक्चर का कैरेक्टर है आमिर खान का. जो कैरेक्टर था मुझे वो कैरेक्टर सर का लगता है. तो आप सब लोग बहुत खूप नशीबवान आहात तुम्ही का तुमच्याकडे असे शिक्षक आहेत, असे सपोर्ट करणारे शिक्षक आहेत. उसी के साथ में परसों हमने महिला दिन का जो कार्यक्रम वहाँ पे किया था स्कूल में, जिसमें मिसेस जी श्रीकांत मैम, कमिश्नर मैम हमारे साथ थे, और डॉक्टर कराड मैम जो कैंसर सर्जन है, इंसिया मैम जिनके अपने इतने सारे स्कूल्स हैं. इस तरीके के सारी महिलाओं को हमने वहाँ पे सम्मानित किया था सर के सपोर्ट से. वहाँ पर एक छोटे बच्चे ने, दानिश ने वहाँ पर परफॉर्मेंस दी थी. तो हमारी जो सेक्रेटरी है रीता पुरवार मैम, वो दानिश के लिए एक 1100 रुपये का इनाम, एक एफडी करना चाहती है, जो कि उस बच्चे की कला को और ज़्यादा आगे निहारने के लिए उसकी मदद होगी, ऐसा हम चाहते हैं. और हम एक कॉर्डलेस माइक और एक कॉलर माइक भी यहाँ पर डोनेट करना चाहते हैं बच्चों के लिए, क्योंकि बहुत ही टैलेंटेड बच्चे हैं ये. तो इन्हें हर तरह की सुविधा भी मिलनी चाहिए, आपका हक है ये. और हमारे आज पीडीजी और डीजी
दो बड़े डिस्ट्रिक्ट गवर्नर का आज बर्थडे है, जिसको हम आप लोगों के साथ में मिलके यहाँ पर सेलिब्रेट करना चाहते हैं। तो सभी बच्चों के लिए हम लोग केक लेकर आए हैं और चॉकलेट्स लेके आए हैं, तो आप लोग इसका मज़ा लीजिएगा। धन्यवाद हमें यहाँ बुलाने के लिए, थैंक यू सो मच। थैंक यू। रीटा मैम आप आगे आएंगे, रीटा पुरवार मैम। हा जो दानिश मुलगा आहे याचं गाणं तुम्हाला मी सगळ्यांना ऐकवणारच आहेत, पण महिला दिनाच्या दिवशी यांनी खूप छान गाणं सादर केलं होतं. बहुतेक मानकापे ताई आणि जालिंदर सरांनी पण ऐकलं आहे. त्याची रीलसुद्धा व्हायरल केली, बरोबर आहे सचिन सर? तुम्ही पण ऐकलं एकदा. तर त्यांना आपण नीता पुरवार मॅडम त्याला 1100 रुपयाचं बक्षीस देत आहेत. येस येस, त्याच्या नावाने ते आपण FD मध्ये टाकूया. निश्चित त्याला भविष्यात काम येईल. त्याला आपण हँडओव्हर करा. त्याच्या वर्ग शिक्षिका या पुढे समोर. बिल्कुल होने वाला है ना उसका गाना, इमीडिएट आपके सामने बिठाऊंगा मैं. सर यूट्यूब पे वायरल हो गया है दानिश। हाँ जी। प्रेक्षकामध्ये आमचे अजून एक गेस्ट बसलेले आहेत, कारण वर खुर्च्या नसल्यामुळे मी त्यांना खालीच बसवलं. शिल्पा जैन मॅडमचं, रश्मी मॅडमला विनंती आहे त्यांनी पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. यानंतर नव्हाळे साहेबांना विनंती, शुभेच्छा संदेश. एक बक्षीस अजून एक द्यायचं आहे. वैदिक म्हणून आमच्याकडे एक विद्यार्थी आहे, तो छत्रपती शिवाजी महाराजांचं वेशभूषेमध्ये तलवारबाजी करतो. त्या दिवशी आपल्याला किशोर शितोळे साहेबांनी 1000 रुपयाचं बक्षीस दिलं होतं. मी मानकापेताई आणि जालिंदर सरांना विनंती करेल त्यांच्या हस्ते त्यांनी त्याला हे पाकिट द्यावं वैदिकला. सन्माननीय रंगमंचावरती उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आणि ज्यांच्या नेतृत्वात आजच्या या स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम चालू आहे ते ऑल इन वन असे आमचे सोनार सर. मी सर्व विद्यार्थ्यांचं या निमित्तानं कौतुक करतो, सर्व रंगमंचाच्या वतीनं कौतुक करतो. सर्व मुलांना अशी एक विनंती आहे, सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा एकदा स्वतःसाठी. आवाज नाही आला मला, इथपर्यंत पण नाही आला. आता एकदा सोनार सरांसाठी टाळ्या वाजवा. आजच्या कार्यक्रमाची सगळी धुरा त्यांनी आपल्या खांद्यावरती घेतली आहे. मी सर्व उपस्थितांच्या वतीनं जे मुलं इथं परफॉर्मन्स करणार आहे त्या सर्वांचं अभिनंदन करतो. शाळेतल्या सर्व शिक्षकांचं अभिनंदन करतो की तुमच्या मेहनतीच्या जोरावरती इतका सुंदर कार्यक्रम होतोय. आणि ज्यांनी वेळात वेळ काढून इथं उपस्थिती लावली तेच आमचे सर्व नगरसेवक आणि त्यांची सर्व टीम यांचंही मनापासून अभिनंदन करतो. सर्व मुलांना शुभेच्छा देतो. मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. मी माननीय पांढरे साहेबांनी विनंती करतो त्यांनी पहिल्या कार्यक्रमाचं अध्यक्ष समारोप करावा. प्रियदर्शिनी इंदिरानगर शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी मंचावर उपस्थित सन्माननीय नगरसेवक, सर्व मान्यवर, माझे सहकारी, सर्व विद्यार्थी मित्र, विद्यार्थी व पालक, आज प्रियदर्शिनी शाळेच्या जे वार्षिक स्नेहसंमेलन होतं आहे यासाठी सर्व मान्यवर आपल्यात उपस्थित आहेत. ते शुभेच्छा देण्यासाठी आले आहेत. खरं तर आमची शाळा सोनार सर सांगत होतं की CBSE झाल्या, 6 शाळा CBSE आहेत आणि अजून आपण नुसतं CBSE नाही तर मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, सेमी इंग्लिश मीडियम आम्ही सर्वच ठिकाणी चांगलं करण्याचा प्रयत्न करतो आहे. सर्व शाळा डिजिटल इंटरॅक्टिव्ह बोर्ड्स आहेत, सर्व रोबोटिक्स आहे, कोडिंग शिकवतो आहे, DMARTच्या लॅब आहे. मला एवढंच सांगायचं आहे की आता आमची शाळा
लोकल राहिल्या नाहीत तर नॅशनल ग्लोबलसुद्धा झाल्या. आमचे बरेच काही विद्यार्थी तर नॅशनल इस्रोला जाऊन आले. काही विद्यार्थी आमचे फिनलँड, इस्टोनिया इथे रोबोटिक्स इंटरनॅशनल चॅम्पियनशिपमध्ये पार्टिसिपेट झाले. तर आम्ही शहराच्या बाहेर जात आहोत. म्हणजे आम्ही खाजगीची बरोबरी नाही करत, तर खाजगी शाळांच्या पुढे आहोत एक पाऊल. हे सांगायला मला कुठंच कमीपणा वाटणार नाही. तर ॲज अ शिक्षण विभाग प्रमुख म्हणून मी सर्व माझ्या सहकारी शिक्षकांचे तसेच सर्व शिक्षण विभागातील माझे सहकारी यांचे आभार मानतो व पुढील वर्षासाठी प्रियदर्शिनी शाळेला शिक्षण विभागाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. सर्व मान्यवरांचे आभार, त्यांनी वेळात वेळ काढून इथे आले. धन्यवाद. हॅलो. आमच्यामध्ये उपस्थित असलेले केंद्रीय मुख्याध्यापक श्रीयुत इधाटे सर, तपकिरे सर यांना मंचावर येण्याची मी विनंती करतो. निकाळजे सरांना विनंती आहे, त्यांनी त्यांचं पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. तपकिरे सरांचं आणि इधाटे सरांचंही स्वागत फुसे सरांनी करायचं आहे. शिरसाट सर इथे उपस्थित आहेत का आपल्यात? तपकिरे सर माझ्या बाजूला कानात येऊन सांगितलं, सर माझ्याकडनं या कार्यक्रमाला 1000 रुपये बक्षीस. धन्यवाद सर, मी आपला आभारी आहे. फोन पेचा नंबर माझा तुमच्याकडे आहे, काळजी करू नका.